विजेता प्रेक्षकाला मिळेल ही इलेक्ट्रिक स्कूटी, जी समोर आपल्या व्यासपीठासमोर बघायला मिळतं, ज्याचं मूल्य आहे फक्त 50 रुपये। रूल्स कंडिशन काहीच नाही आहे, सगळ्या ड्रॉ एकत्र एका बॉक्समध्ये टाकले जातील। ज्याची चिठ्ठी निघेल त्याला ती बाईक दिली जाईल, भले तो प्रेक्षक इथे उपस्थित असू द्या अथवा नसू द्या। ज्याची बाईक आहे त्याला दिली जाईल। जर तो प्रेक्षक इथे उपस्थित नसेल त्याला आम्ही फोन करून बोलू, तो त्याची बाईक घेऊन जाऊ शकतो। रूल्स कंडिशन काहीच नाही, एवढंच फक्त, कारण तुम्ही 50 रुपयाची पावती इथे फाडली आहे। कृपया समोर प्रेक्षकांना विनंती आहे, आपण थोडासा मागे जायचं आहे। आयोजकांची नम्र विनंती आपणास आहे, समोरचे जे कौबाच्या दिशेने प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकांना विनंती आयोजकांच्या वतीनं की कृपया आपण थोडंसं लांब जायचं आहे। चला वळूया सामन्याकडं। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आले दोन्ही फलंदाज आपण पाहताय। खऱ्या अर्थानं स्कीमर्स फॅमिली सीके बॉईज बोराव टीमकडनं स्वतः संगणक अजित मुंगाजी आणि क्रिश मात्रे अशी जोडी, तर गोलंदाजीसाठी आला तो मात्र ओमकार पाटील। पहिला चेंडू असेल पाहायचा, अजितसाठी हा पहिला चेंडू कार्पेट ट्रायबल झाला, कबड्डीच्या दिशेने चेंडू गेला, थोडासा पंबलदार क्षेत्ररक्षक एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं। दोन्ही फलंदाजांना 2 धावसंख्येनं खातं ओपन केलंय। अजित मुंगाजी या खेळाडूंना आपल्या संघाचं क्रिकेटमधलं एक अतिशय मोठं नाव आहे। अजित मुंगाजी मॅन फ्रॉम ओवळे गावचा हा सुपुत्र आहे। आपल्या गावाचं क्रिकेट खेळत असताना ज्यानं स्वतःला सिद्ध केलं, आपलं कर्तृत्व मैदानामध्ये दाखवलं आणि आज अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहत असतोय। असा खेळाडू अजित मुंगाजी। पहिल्या चेंडूवर 2 धावा, ओमकारचा हा चेंडू होता। थोडंसं ऑब्जेक्शन आलंय गोलंदाजावर, पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी असेल याचा निर्वाळा तिसरे पंच करतील। पुन्हा एकदा सज्ज होतो ओमकार। लो पलटा चेंडू होता, कबड्डी दिसेल खेळला, तैनात क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल। एकच धाव, एका धाव संख्येवर समाधान मांडले अजितनं। एका धाव संख्येनं अजित पोहोचलाय 3 वर आणि संघही पोहोचतोय बिनबाद 3 या आकड्यावर। अतिशय सुंदरशी स्पर्धा, गेले 4 पर्व आपण ही स्पर्धा पाहताय। सर्व पनवेल समालोचक असोसिएशन अनेक व्यासपीठावर समालोचन निवेदन करत असताना आज क्रिकेटचा हा महासंग्राम आयोजित केला, याचा उद्देश खूप चांगला आहे आणि त्या उद्देशाला अनेकानं दानशूर व्यक्तिमत्वानं दाद दिली। अशी ही सुंदरशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय। सज्ज होतोय ओंकार, समोर असणारा नवीन फलंदाज क्रिश, सलामीचा हा दुसरा फलंदाज आहे। येणारे आणखी 4 चेंडू असतील। सुपर ओव्हरचा हा थरार यावेळी पाहायला मिळतोय। ओमकारचा हा चेंडू कमी गतीचा होता, फटका बसलाय, कदाचित फलंदाज बाद होतोय की नाही पाहायचा आणि मात्र कुठल्याही प्रकारे चूक न करता हा झेल पकडलाय। पहिली सफलता आणि पहिला आदर यावेळी टीमला मिळालाय। टीजे सुंदरसा असा झेल पाहायला मिळाला। ओंकारचा हा चेंडू, क्रिश मात्र हा खेळाडू जाणार बॅक टू पॅव्हिलियन। क्रिश बाद झालाय, मैदानाच्या आतमध्ये तो नवीन फलंदाज अभिषेक मोरे हा खेळाडू येतोय। नारपोळी गावचा हा खेळाडू आहे। अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण या अभिषेकलाही खेळताना पाहिलं, अनेक मैदानं आपल्या फलंदाजीनं गाजवणारा हा खेळाडू। यावेळी अतिशय महत्त्वाचा हा सामना आहे। पनवेल प्रीमियर लीग गेले 11 दिवस ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पाहिली। अनेकांना आपला करिश्मा दाखवला, अनेक खेळाडू वैयक्तिक कामगिरी करताना आपल्या संघाला एका उंच स्तरावर नेण्याचं काम अनेक खेळाडूंनी केलंय आणि मात्र शेवटचा क्षण असताना हा अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळतोय। एका बाजूला आपण पाहताय अजित मुंगाजी आणि एका बाजूला पाहताय बंटी जोशी। क्रिकेटमधलं अतिशय नामवंत नावं आणि या 2 संघ नायकादरम्यान आजचा हा सामना पाहायला मिळतोय। सज्ज होतोय गोलंदाज ओमकार। पुढचा चेंडू, हा चेंडू सुरेख होता, त्यावरच्या पद्धतीने स्ट्रेट ड्राइव्ह झोनमध्ये खेळला, क्षेत्ररक्षकाने चूक केली, चेंडू उचलला, फेकला, तिथपर्यंत 1 धावसंख्या सहज पूर्ण। एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 1 बाद 4 या धावसंख्येवर। आता मात्र या पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचे 2 चेंडू बाकी असतील। समोर असेल फलंदाज अजित मुंगाजी। एखाद दुसरा मोठा फटका येणं हे अतिशय महत्त्वाचं असेल टीम स्कीमर्स फॅमिली सीके बॉईज मोरावे या टीमसाठी। सज्ज होतो ओमकार, राईट हँड ओव्हर द विकेटने मारा अजित मुंगाजीसाठी। सुंदर फटका पाहायला मिळाला, कबड्डी डोक्याने भिरकावून दिलाय, जाणार चेंडू आसमानी सुलताने आल्यात 6 धावा। अजित मुंगाजी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ओळेगावची ही रण मशीन आपल्या गावासाठी खेळत असताना आज स्वतःला सिद्ध केल्यानंतर अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण या अजितला खेळताना पाहिलं। आज ॲज अ संघनायक म्हणून जी जबाबदारी चेक। सन्माननीय मच्छिंद्र म्हात्रे खुटारी यांना विनंती, आपण व्यासपीठावर या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
मच्छिंद्रजी म्हात्रे खुटारी कॉम्बॉक्स. धावसंख्या खऱ्या अर्थाने या षटकारानं पोहोचली 10 या आकड्यावर. 1-10 अशी धावसंख्या. आता मात्र शेवटचा एक चेंडू असेल पहिल्या पूर्वार्धामधील. अतिशय सुंदरसा दोन्ही असा सामना पाहायला मिळतो. दोन्ही खेळाडू अतिशय मातबगर आहेत या संघादरम्यान. पुढचा चेंडू ओंकारसाठी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी गॅप शोधू शकला नाही. एक धावसंख्या पूर्ण. चेंडू पेकलाय. अतिशय चांगली थ्रो पाहायला मिळाली, मात्र थोडासा गॅदरिंग व्यवस्थित नव्हता. 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. 2 धावसंख्येनं पहिला पूर्वार्ध संपला आणि पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर स्कीमर्स फॅमिली सीके बॉईज मोराळ संघ पोहोचतोय 12 या आकड्यावर. 13 धावांचं आव्हान समोर असेल प्रवीण स्पोर्ट खारघर या संघादरम्यान. 13 धावा. येस, थँक्यू राजेंद्र भगत सर. यांचा आवाज तुम्ही सध्या ऐकला. जाऊया टॉस बॉक्समध्ये आणि वैभवजी भोपी सर जोडले जातील. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला टॉस आपण करणार आहोत. टॉस होईल अंश इलेव्हन खेळणे वहीर वाघमारे आणि रॉयल कोलंबोली सुमित धोंगडे यांच्यामधील मॅच होईल. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या लगेच. सन्माननीय श्री ज्ञानेश्वर पाटील साहेबांना मी विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. सन्माननीय जयेंद्र शेळके आणि जयवंतजी घरत यांनाही मी विनंती करेन की आपण या. दोन्ही कॅप्टन आलेत. अंश इलेव्हन खेळणे मयूर वाघमारे आणि रॉयल कळंबोली सुमित धोंगडे यांच्यामधील लढत PPL ची पहिली सेमीफायनल. लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या अजून येत आहेत, त्यामुळे प्रेक्षक थांबा. 5 मिनिटांमध्ये येतील. परत तुम्ही लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या घेऊ शकता. धन्यवाद. चला आपण टॉस करणार आहोत. आपण कॉलही केला नाही. मयूर ठरव काय मागायचं आहे आता. मागाशी विसरला तो. मला रोहित शर्माची आठवण झाली. ठीक आहे. टेल इज कॉल. इट इज हेड. तर टॉस जिंकलेला आहे सुमित धोंगडे. निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. फार मेहनत केली इथपर्यंत पोहोचण्यासाठी. अक्षरशः आता असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येक खेळाडूनं अक्षरशः जीवाचं रान केलंय इथं पोहोचण्यासाठी. काय आता एक्साइटमेंट आहे आणि काय स्ट्रॅटर्जी आहे नेक्स्ट मॅचमध्ये? स्ट्रॅटर्जी अशी काय नाही, चांगला क्रिकेट खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. समोर मयूर आहे. फार संघर्षातून तोही आलाय. तुम्ही काय आता शब्द कमी आहे तुमच्या संघर्षाबद्दल बोलण्यासाठी, परंतु आता टीमला काय सपोर्ट आहे आणि टीमला काय संदेश आहे? काय नाही, टीमला सांगितलं नॉर्मल खेळा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हारजीत असते. एक हारणार आणि एक जिंकणार. आता स्वप्न कुठे आहे? कारण असं म्हणतात जसं आपण पुढे जातो तसं तसं स्वप्न मोठं होत जातात. आता काय स्वप्न आहे? हो नक्कीच, कारण 2 ट्रॉफ्या घेऊन गेलेलो आहे मी. तिसरीला प्रयत्न करणार. हेच उत्तर मला अपेक्षित होतं. कसं वाटलं हे संपूर्ण पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन आणि असोसिएशनच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य उपक्रम आपण करतो, गरीब विद्यार्थ्यांना असेल गरज असेल हे सगळं आपण करतो, ते कसं वाटलं? खूपच चांगला उपक्रम आहे आणि नवीन नवीन प्लेयर पण बघायला भेटतात आणि चांगली टुर्नामेंट आहे तुमची. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. मयूर टॉस हारल्यात, बॅटिंग करायचे या पहिल्या मॅचमध्ये. फार महत्त्वाची कामगिरी अगदी याही मॅचमध्ये काय आहे मनामध्ये? आणि टॉस जर जिंकला असतं तर काय केलं असतं? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षणासाठीच गेलो असतो, परंतु सेमीफायनलला पोचलो आहे. त्याच्यामुळे आमचे थोडे प्लेयर्ससुद्धा स्ट्रॉंग माइंडने उतरतील. फलंदाजी जशी दुपारी जशी आम्हाला पहिल्यांदा फलंदाजी आली, जे महत्त्वाचं होतं ते बॅट्समन लोकांनी जे काम करायचं होतं केलं. बॉलर लोकांनी सेकंड पार्ट जो होता तो चांगला केला. तेच सेम आता पण करू. संपूर्ण असं कसं वाटतंय? कारण बऱ्याच गोष्टी असतात. आपली खरं तर फायनल उद्या होणार होती PPLची, परंतु ISPL मध्ये आपले जे खेळाडू अगदी जॉईंट होतात. तूही ISPL खेळून आलाय.
त्यामुळं आपण फायनल आज केली आणि त्यामुळं डे नाईटचा शेड्यूल मोठा झाला. काय म्हणशील संपूर्ण, आणि जे नवतरुण खेळाडू आहेत त्यांनी काय केलं पाहिजे अजून असं तुला वाटतं? नक्कीच सांगू इच्छितो की ISPL फॉर्मॅट हा आत्ताच्या टायमाला टेनिस क्रिकेटसाठी एक खूप मोठं यश आहे. कारण की जे IPL फॉर्मॅटमध्ये ऑलमोस्ट लेदर बॉलसाठी चालतात त्याच प्रकारच्या सर्व सुविधा किंवा जे काही IPL फॉर्मॅटमध्ये जे प्लेयर लोकांना अनुभवायला भेटतं आहे ते आत्ताच्या टायमाला टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अनुभवायला भेटतं ISPLच्या थ्रू. तर नक्कीच ISPL चं नियमानुसार उद्या सकाळी 8 वाजल्यापासून ते 9 तारखेला ऑक्शन होईपर्यंत जे ब्ल्यू तिकीट ज्यांना भेटलं आहे म्हणजे जे ऑक्शनमध्ये निवड झालेली आहे त्या प्लेयरांना कुठलीच टुर्नामेंट इवन प्रॅक्टिससुद्धा करणे अलाउड नाही केलं आहे. कारण की त्याच्यामागचे काही त्यांचे रिझन्स आहेत, जसं कुठले इंजुरीज होणं ह्या महत्त्वाच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते होऊ नये म्हणून त्यांना अलाउड नाही केलं. त्यामुळे PPL कमिटीला मी धन्यवाद मानतो की माझ्यासारखे जे आपले पनवेल तालुक्यातून जे ऑक्शनसाठी निवड झाले त्यांचा एक मान म्हणून किंवा त्यांची एक ही कंडिशन समजून घेतली आणि 6 तारखेची फायनल 5ला केली. त्याच्यामुळे मी PTCचा धन्यवाद मानतो. खूप सारं आभार तुमचं मयूर. सुमित दोंगडे आपला एक दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगलं पाटील साहेब आपलाही आभार. मी मान्यवरांना विनंती करीन आपण आसना दिसतो बाबा आणि जाऊया पुन्हा एकदा आपण O2 कॉम बॉक्स. सन्मान्य मान्यवर तर सन्माननीय अजयजी पवार साहेबांचं आगमन व्यासपीठाकडे होते. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. नागवाचे सन्माननीय जगदीश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 100 किंग मेकर सरकारी स्टँड तुम्हाला बघायला मिळतं. मी मान्यवरांना विनंती करीन सन्माननीय वावंजा गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट आयोजक अजयभाई पवार आणि त्यासोबत सन्माननीय जिनेश पाटील उपसरपंच वावंजय यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच ऑन. जाऊया आपण सामन्याकडे. सकाळ समूह पत्रक सन्माननीय गणेशजी, सकाळ समूह प्रमुख सन्माननीय गणेशजी गोलब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. O2 कॉम बॉक्स. यस, थैंक यू सो मच. चलो दर्शक जरा जोरदार तालियां दोनों टीमों के लिए. पनवेल प्रीमियर लीग के इतिहास का सबसे बड़ा मुकाबला सुपर ओवर प्रवीण स्पोर्ट्स कारगर विपक्ष स्कीमर्स फैमिली CK बॉयज मोरावे के बीच में और जीत के लिए चाहिए मात्र 13 रन 6 गेंदों पर. अभिजीत मोरे गेंदबाज. पहली बॉल हवा में, ओमकार की जय जयकार. VIP डाइस पे प्रवीण स्पोर्ट्स कारगर का ये चुनौतीपूर्ण 6 रनों के लिए काफी बड़ा मैच होगा सुपर ओवर. इससे पहले सबसे बड़ा सुपर ओवर आपने 2019 में देखा था विश्व चषक में, जहां पे न्यूजीलैंड बनाम इंग्लैंड का मुकाबला हुआ था और उस मुकाबले में दोनों टीम ने 241 बनाए थे. मुकाबला टाई हुआ था लेकिन उसके बाद सुपर ओवर हुआ और मुकाबला इंग्लैंड ने जीता. एक और सुपर ओवर का बड़ा मुकाबला. इनसाइड आउट लॉन्ग ऑफ के नजदीक खेला है. पहली गेंद 6, बंटी जोशी स्ट्राइक एंड पे जाएंगे और 2 गेंद 7 बनते हुए. पहली गेंद पे बड़ा स्ट्रोक, उसके बाद देखिए मुकाबला कमाल का होता हुआ. 13 का लक्ष्य. सन्मान्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मधुकरजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. 2 गेंद 7, 13 की आवश्यकता थी. ओमकार पाटिल ने छक्का मारा, उसके बाद सिंगल. अब कप्तान बंटी जोशी, क्या अभिजीत मोरे उन्हें रोक पाएंगे? फिलहाल ड्रोन कैमरा सुपर ओवर को ऊपर से फिल्मा रहा है, कवर कर रहा है. प्रोफेशनल क्रिकेट टूर्नामेंट, मजा आएगा दोस्तों. सबसे बड़ा मुकाबला. और ये देख सकते हैं बंटी जोशी को आप सिनेमैटिक लुक में, उनके ऊपर ड्रोन है. अब जो दर्शक टीवी पे देख रहे हैं ये है पनवेल प्रीमियर लीग का नज़ारा. ये प्रोफेशनल टेलीकास्ट हो रहा है अभी. टॉप व्यू PTC लाइव का, वो भी लाइव दिखा जा रहा है आपके टीवी स्क्रीन पर. ये स्टैंडर्ड है पनवेल प्रीमियर लीग का, ये जबरदस्त स्टैंडर्ड. और धन्यवाद ड्रोन कैमरामैन. 2 गेंद 7, अभिजीत मोरे के सामने कप्तान बंटी जोशी, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. क्या दबाव है गेंदबाज पे, थोड़ा प्रेशर है. वाइड यॉर्कर गेंद करना चाहते थे, दिशा से भटके वाइड बॉल यहां से आते हुए. टीम का टोटल 8, 13 का लक्ष्य था, मात्र 5 रनों की आवश्यकता आने वाली 4 गेंदों में. टिकट टू सेमीफाइनल, 1 टिकट बचा है. 3 टीमें क्वालिफायर हो चुके टॉप 4 में. अब 1 टिकट किसे मिलेगा,
क्या खारगर को मिलेगा या मिलेगा टीम स्कीमर्स फैमिली सीके बॉयज मोरावे को? टॉप 4 का दरवाजा कौन खोलेगा? इम्तिहान की घड़ी, कड़ा इम्तिहान, पैसा वसूल मुकाबला। बंटी जोशी 5 चाहिए, ओ फिनिश। प्रवीण स्पोर्ट्स खारगर गो टू टॉप 4। अभिनंदन। चलिए सिर्फ खिलाड़ी मैदान में जाएंगे क्योंकि बहुत मुकाबले बचे। अभिनंदन प्रवीण स्पोर्ट्स खारगर, हार्ड लक स्कीमर्स फैमिली सीके बॉयज मोरावे। सुपर ओवर जीता है प्रवीण पाटिल की प्रवीण स्पोर्ट्स खारगर ने। धन्यवाद रामशेठ पाटिल, आपका स्टैंड भी है और आप ऐसे योगदान देते रहे, ये प्यार आपका हमेशा मिलते रहे। हमारे सारे मेहमान तोंडरे के आप सभी का शुक्रिया, जिसमें अभिनेता भी शामिल थे। स्वप्निल नाइक, धन्यवाद आने के लिए। माताडी कामगार के हमारे अध्यक्ष, आपका भी बेहद बहुत शुक्रिया और धन्यवाद, शुभेच्छा देंगे प्रवीण स्पोर्ट्स खारगर को।